नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा सरळ सेवा भरती 2024 नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये विविध पदांचा समावेश आहे। 10वी 12वीवर देखील पद आहेत आणि 10वी 12वी पास उमेदवार या भरतीसाठी अप्लाय करू शकतात। तर याच भरती संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि नवीन जाहिराती रोजच्या रोज तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। भरतीची जाहिरात पाहण्यापूर्वी राज्यामध्ये जी मेगा पोलिसांची भरती सुरू झालेली आहे, या मेगा पोलीस भरतीसाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पुस्तकं तुमच्याकडे नसतील तर खरेदी करा। या पुस्तकाचा लेखीसाठी खूप उपयोग होईल तुम्हाला। पहिलं पुस्तक आहे पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच, दुसरं पुस्तक आहे पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच। येणाऱ्या लेखीच्या दृष्टिकोनातून IMP असणारं हे पुस्तक आहे। 2023 मध्ये झालेल्या लेटेस्ट 95 प्रश्नपत्रिकाचा हा संच आहे, त्यामुळे हे पुस्तक तुम्ही घेतलंच पाहिजे अशा प्रकारचं पुस्तक आहे। बुद्धिमत्ता चाचणी हा विषय अवघड जात असेल तर संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता। तसेच पोलीस भरतीसाठी गाजलेली पुस्तकं आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांची। पोलीस भरती 812 भाग 1 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 812 भाग 2 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं संपूर्ण महाराष्ट्रातील बुक स्टॉलवर अवेलेबल आहेत। तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असतील तर Amazon आणि फ्लिपकार्टला अवेलेबल आहेत। आणखीन एक महत्त्वाची सूचना, तुम्ही आतापर्यंत टेलिग्राम चॅनल जर आपलं जॉईन केलं नसेल तर जॉईन करा। टेलिग्रामवरती स्पर्धा परीक्षेच्या रोजच्या नवीन अपडेट, नवनवीन जाहिराती तुम्हाला पाहण्यास मिळतात। अग्निशामक विभागामध्ये नवीन भरती प्रक्रिया होणार आहे, या संदर्भात देखील आज अपडेट आलेली आहे आणि ती टेलिग्रामला तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे। तसेच रोज नवीन जाहिराती तुम्हाला इथं पाहण्यास मिळतात आणि 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी देखील तुम्हाला टेलिग्राम चॅनल मदत करेल। आतापर्यंत देण्यात आलेले पुरस्कार, विविध लेटेस्ट नियुक्त्या, लेटेस्ट घटनांचा समावेश टेलिग्रामला आहे। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलची जॉईन करू शकता। तर पहा, सरळ सेवेची एक नवीन जाहिरात जी आली आहे ती प्रसिद्ध झालेली आहे आणि या जाहिरातीमध्ये विविध पदांचा समावेश आहे। कोणती कोणती पदं आहेत ते अगोदर आपण जाणून घेऊया। तर या ठिकाणी पहा, सफाई कामगार हे पद आहे आणि सफाई कामगारच्या एकूण 4 जागा भरण्यात येणार आहेत। सफाई कामगार यासाठी शैक्षणिक पात्रता SSC किंवा समतुल्य परीक्षा तुम्ही पास असाल, 10वी पास असाल तरी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। वयोमर्यादा तुम्हाला कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्ष लागणार आहे। त्यानंतर जे दुसरं पद आहे, इथं पहा, पदाचं नाव आहे वॉचमॅन। वॉचमॅनच्या एकूण 7 जागा या भरतीमध्ये भरण्यात येणार आहेत आणि सरळ सेवेने भरण्यात येणारी ही पदं आहेत। यामध्ये तुम्हाला इथं देखील शैक्षणिक पात्रता SSC किंवा समतुल्य तुम्ही असाल, समतुल्य परीक्षा पास असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता। 10वी पासवर 18 ते 38 एवढी वयोमर्यादा आहे या पदासाठी देखील। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं पद, पुढचं जे महत्त्वाचं पद आहे ते आहे शिपाई। शिपाई या पदाच्या एकूण 8 जागा भरण्यात येणार आहेत। तर शिपाईची एकूण 8 जागा भरण्यात येणार आहेत आणि यासाठी शैक्षणिक पात्रता SSC किंवा समतुल्य परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता। 18 ते 38 वर्ष एवढी वयोमर्यादा या भरतीसाठी, या पदासाठी देखील आहे। त्यानंतरचं पद आहे वाहन चालक। वाहन चालकच्या या ठिकाणी 5 जागा भरण्यात येणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला वयोमर्यादा इथं पाहू शकता, 18 ते 38 आहे। शैक्षणिक पात्रता SSC किंवा समतुल्य परीक्षा पास असाल तरी देखील तुम्ही इथं अप्लाय करू शकता। त्यानंतर कनिष्ठ लिपिकचं पद आहे आणि जागा आहेत 6। यासाठी शैक्षणिक पात्रता विद्यापीठ, संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुम्ही उत्तीर्ण असाल तर कनिष्ठ लिपिक या पदासाठी अप्लाय करू शकता आणि वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्ष। वेतन श्रेणी 5200 ते 20,200 एवढं तुम्हाला त्या ठिकाणी वेतन मिळणार आहे। त्यानंतर पहा, आणखीन महत्त्वाचं पद आहे वरिष्ठ लिपिक। याची 1 जागा आहे आणि यासाठी शैक्षणिक पात्रता संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची तुम्ही पदवी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता। शैक्षणिक पात्रता यामध्ये सेम आहे आणि वयोमर्यादा देखील सेम आहे। त्यानंतरचं पद आहे सुपरवायझर। 1 जागा आहे सुपरवायझरसाठी। पदवी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या पदासाठी देखील अप्लाय करू शकता। वयोमर्यादा सेम आहे। त्यानंतर निरीक्षकचं एकूण 1 पद भरण्यात येणार आहे आणि निरीक्षकसाठी देखील संविधानिक विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असाल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात।
कनिष्ठ अभियंताची पदं आहेत. त्यानंतर मग पुन्हा शाखा अभियंता, त्याचप्रमाणे उपअभियंता अशा प्रकारची पदं या भरतीमध्ये भरण्यात येणार आहेत. कोणत्या ठिकाणची भरती आहे तर कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. नोकर भरतीची विस्तृत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. कल्याण कृषी बाजार समिती कल्याण यांच्या आस्थापनेवरील व आधिपत्याखालील असलेली एकूण 12 विविध पदांची 37 रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी दिनांक 15/3/2023 रोजीच्या पेपरमध्ये या ठिकाणी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार जाहिरातीतील पदे भरण्याकरता कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडसूची तयार करायची आहे. त्याकरता पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून विहित पद्धतीने या ठिकाणी पाहू शकता ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत ते मागवण्यात येत आहेत आणि अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे. ही संपूर्ण जाहिरात टेलिग्रामला अवेलेबल आहे. तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही अर्ज करण्याची जी वेबसाईट आहे ती देखील तुम्हाला दिलेली आहे. निवड पद्धती कशी आहे तर या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा तुमची घेण्यात येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुमची निवड त्या ठिकाणी होणार आहे. ऑनलाईन लेखी परीक्षेच्या माध्यमातून कागदपत्र पडताळणी, मुलाखत या संदर्भात सविस्तर माहिती आहे. तसेच सर्वसाधारण अटी आणि शर्ती देखील दिलेल्या आहेत. सविस्तर माहिती, अर्ज भरण्याची तारीख, शेवटची तारीख या संदर्भात तुम्हाला माहिती ऑफिशियल वेबसाईटला मिळणार आहे. वेबसाईट ही ठिकाणी पहा. ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती 2/4/2024 इतकी आहे आणि अर्ज करण्यास सुरुवात कधी झालेली आहे तर 20/3/2024 पासून सुरुवात झालेली आहे. संपूर्ण जाहिरात टेलिग्रामला अवेलेबल आहे. जाहिरात व्यवस्थित वाचा आणि अप्लाय करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन जाहिराती रोजच्या रोज तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील. या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती. धन्यवाद.